नगरसेवक कोण आहे इथं माहिती आहे का? नगरसेवक इथले वाघ हे आहेत ना. 2017ला तुमच्या इथनं कोण निवडून आलं? धीरज घाटे. आणि धीरज घाटे, परत ते शेंडगेताई. अजून दोन आठवत नाही. आणखीन दोन आठवत आहे, 1-2 मिनटं तुम्हाला. प्रभाग क्रमांक माहिती आहे का? नाही माहीत. नगरसेवक नाही माहीत. कधी पाहिलंच नाही त्यांना. का बरं? कधी पाहिलं तर नगरसेवकांना कसं माहिती होणार? धीरज घाटे, लडकत. आपलं प्रभागात 4 जण होते ना. कुठं राहता? मी हडपसरला. हडपसरला. किती नंबर प्रभाग आहे? प्रभाग नाही सांगता येणार. नगरसेवक कोण कोण आलते 2017ला तुमच्या इथे? 2017ला आमच्याकडे इकडं बनकर, नंतर ना आठवत नाही. नाही. काय आठवत नाही? काय अंदाज सांग. नाही, आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याला आहे. धनगेकर होते, दुसरे अंधेकर आणि तिसरे एवढं ध्यानात नाही येते. 2017 साली तिथं कोण नगरसेवक निवडून आलते वगैरे काय माहिती आहे? मुसळे. आणि नाही एवढं नाही. ते म्हणजे प्रामुख्याने एकच नगरसेवक दिसतात जास्त करून, ते म्हणजे ते आदित्य माळवे. ते म्हणजे चांगलं काम करतात, केलं आहे त्यांनी थोडंफार तरी. बाकीचे हे 3 नगरसेवक आम्हाला कधी दिसलेच नाहीत. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. आगामी काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी जी महानगरपालिका आहे ती आहे पुणे महानगरपालिका. या पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक राज असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दरम्यानच्या काळामध्ये नगरसेवकांचा आणि पब्लिकचा कनेक्ट कसा आहे, पब्लिकला नगरसेवकांबद्दल काय वाटतंय, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला. आम्ही सिनियर सिटीजन आहे, आमच्याकडे काही लक्ष देतात का नाही? नगरसेवक कोण आहे इथं माहिती आहे का? नगरसेवक इथले वाघ हे आहेत ना. काय माहिती आठवत नाही ना? का आठवत नाही? आम्ही माणिकबाग तिकडच्या भागात होतो. असू द्या, कुठे राहू द्या, पण आठवत आहे का नगरसेवक कोण आहे? का नाही आठवत आहे? आता बरेच वर्ष संपर्कच नाही तर येतच नाहीत का? कोरोना पासून जवळजवळ नाहीच. आम्ही कोरोना तिकडे आलो हा, तेव्हापासून नाही संपर्क. काही संपर्क नाही. मग तुमच्या ज्या समस्या आहेत आता भरपूर आहे, कचऱ्यापासून पाण्याची भरपूर समस्या आहेत. कुत्री रात्रीच्या वेळी भरपूर त्रास देतात, त्यामुळे फटाक्यांचा आवाज रात्रीच्याच वेळी जास्ती येतो. कोण वाजवतो फटाके इकडं? आता आम्ही झोपल्यानंतर आम्हाला झोप लागते का तरी, त्यामुळं कोण वाजवतं फटाके? खाली कोण येतो मग उघडायला? अवघड आहे, कठीणच आहे सगळं. मी अमृतगंगा सोसायटी गेले 2 वर्षापासून इथे राहत आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे. नगरसेवक कोण आहे इथं माहिती आहे का? नाही, मी त्या राजकारणात पडत नाही. पण समस्या सोडवा, प्रॉब्लेम आल्यावर अद्यापर्यंत कोणी मी इथलं नगरसेवक कोण आहे मला माहीत नाही, कोणी ओळखत बी नाही मला. मी डायरीतनं इथं राहायला आलेलो आहे. 2 वर्ष झालेत मला. डायरीत काय परिस्थिती? डायरीमध्ये जायचंच नाही हो, आता फार डेंजर परिस्थिती आहे. का बरं? कारण वाहतूक एवढी जाम झालेली आहे, रस्ता नाही जायला, लोकांची वाहनं तिथंच खड्डे. त्या कात्रजच्या डेअरीपाशी चौकामध्ये एवढी घाण आहे की तिथं वाहन जाऊ शकत नाही दिवसा, आणि संध्याकाळी तर दाहेरीमध्ये जायचंच नाही. आता आपण बऱ्याच लोकांशी बोललो, लोकांना नगरसेवक कोण आहे हेच आठवत नाही. का बरं असं झालंय? हे बघा काय होतं, लोकांचा संपर्क जास्त येत नाही. इलेक्शन पुरते लोक आपल्याला संपर्कात येतात, त्यांचे सहकारी येतात, पण आपण काही बोलू शकत नाही ना जास्त. ते म्हणणार हां आम्ही आलो आहे, आता आम्ही ह्या भागात आहोत, तुमचं काय अडचणी आहे, तेवढ्यापुरते सांगायचे आपण. त्याच्यावर काही प्रतिक्रिया होती, काम होतं न होतं, आपल्याला काही जास्त लक्ष घालत नाही आपण. आता आम्हाला काय झालेलं आहे, आम्ही सेवानिवृत्त असल्यामुळे आम्ही कुठं जात नाही. हे आता मला 13 वर्ष झाली. मी आता निवांत माणूस आहे, कुठेही जात नाही. पुणे शहरात सर्व्हिस सगळं इथंच केलेलं आहे, बाकी काही नाही. कुठं राहता तुम्ही? मी अमृतगंगा सोसायटी. बरं. आणि आपला प्रभाग क्रमांक माहिती आहे का किती काय? प्रभाग क्रमांक नाही माहिती नाही. बरं, इथं नगरसेवक कोण आहे काय माहिती आहे का? नाही, नवीन नाही माहीत अजून. बरं, का आठवत का नाही येत लोकांना नगरसेवक? आता ते काय आहे, आम्ही इथून नवीन आलो आहे ना, त्यामुळं नगरसेवक कोण आम्हाला माहीत नाही. बरं, किती वर्षापासून राहतो? आम्ही जरा 5 वर्ष झाली. बरं, काय समस्या त्या भागात?
काय नाही ते चौक आहे ना 2 मेन जाधव चौक त्या ठिकाणी एक तर सिग्नल पाहिजे. दुसरीकडे संध्याकाळी इथं ट्रॅफिक जाम होती. हे लोक पार्किंग करतात 3 पार्किंग करतात. त्यामुळे लोकांना यायला अडचण होती परिस्थिती. आणि हे जे बाकीचे कचरा आहे ना साईडनं पडलेला तो कचरा सगळ्यांनी उचलायला पाहिजे. अमृत सोसायटीमध्ये काय इथं प्रभाग क्रमांक माहिती आहे नाही माहीत, नगरसेवक नाही माहीत, कधी पाहिलंच नाही त्यांना. का बरं? कधी पाहिलं तर नगरसेवकांना कसं माहिती होणार? का बरं? काय माहीत आता, कधी आलेच नाही ते या भागामध्ये भेट द्यायला. हां, निवडून आल्यापासून आलेच नाही आलेच नाहीत. मग आता इकडच्या ज्या समस्या आहेत हां, बऱ्याच समस्या आहेत. कोण सोडवतं? काय कोण सोडवतच नाही. तर असं आहे तसंच आहे सगळं. काय समस्या? एक क्षेत्रीय कार्यालयापासून ह्या सिग्नलपर्यंत हा जो भाग आहे, इथं जे फुटपाथ आणि रोडमधला भाग आहे ना, इथं खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये चिखल साठतो, माती सगळं साठते तिथं. ते कोणी ते प्लेन करायला पाहिजे सगळा भाग. फुटपाथ आणि जो रोड आहे हा कम्प्लीट जॉईन करायला पाहिजे, मग ते पाणी वाहून जाईल. पण ते कोणी करतच नाही आहे. आणि एक तर खाऊ गल्लीमध्ये सगळे लोक घाण करतात, ती घाण बाहेर टाकलेली असते, सगळा घाणेरडा वास होतो रस्त्याने जाताना तिथे. हा सगळा प्रकार आहे. मग आता निवडणुका आल्या आहेत, आता येतील की मत मागायला? मग सांगू त्यांना, मग त्यावेळेस बरं त्यांनी विचारले तर अडचणी सांगू मग त्यांना. बरं. पण तुम्हाला माहितीच नाही इकडं नगरसेवक? नाही माहिती फिरकलेच नाही. सदाशिव पेठेत. किती नंबर प्रभाग आहे आता? आत्ता प्रभाग क्रमांक बघा तुम्हाला सांगतो 25 आहे. बरं. 2017ला तुमच्या इथनं कोण निवडून आलं? धीरज घाटे. आणि धीरज घाटे, परत ते शेंडगे ताई आलते ते. बरं. बाकी अजून 2 आठवत नाही. आणखीन 2 आठवत आहे. 1-2 मिनटं तुम्हाला. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा? आपला प्रभाग क्रमांक 7 आहे आणि आपल्या इथे यावेळी मागच्या कंटिन्यू 4 टर्मला निलेश निकम आले होते, त्याच्यानंतर दत्ता भरड आले होते. इथं समस्या आहे की जी ट्रॅफिकची समस्या आहे आपल्या प्रभाग क्रमांक 7मध्ये. आणि थोडीफार जी गुंडगर्दी वगैरे आहे ते थोडंफार आवक आहे, बस एवढंच. मागच्या इलेक्शनला 4 BJPचे लागले होते. 3 नगरसेवक होत्या आणि एक आदित्य माळे म्हणून होते. त्याच्यानंतर इलेक्शन आता 6 वर्ष झालेच नाही ना. आता होती. आता बघू. स्थानिकांना सगळे बाहेरचे होते यावेळेस. मागच्या वेळेस त्यावेळेस स्थानिकांना निवडून द्यायचं म्हणजे पब्लिकचं तसंच आहे प्रत्येकाचं. पहिला रेफरन्स त्यांना द्यायचं, स्थानिक जो आहे त्यांना रेफरन्स पब्लिक. बरोबर आहे, कारण एकदा ही निवडणुका झाल्यानंतर परत ते बाहेरच्यांना लोक कोण जास्त मागच्या टायमाला समस्या सॉल्व्ह होणार नाही. मागच्या टायमाला सगळे 4 आले, बाहेरचे आले सगळे. इथले स्थानिक म्हणजे कोणच नव्हतं. त्याच्या अगोदर दत्ता वैरट होते, निलेश निकम, ते स्थानिक आहे तिथे. आता यावेळेस स्थानिकांना म्हणजे प्राधान्य पहिलं असणार आहे. हा, म्हणजे कारण लोकांमध्ये जे थोडं लोकांनी काही नगरसेवकांनी जे काम नाही केलं स्थानिक लोकांचे, त्यावेळेस पहिलं प्राधान्य जो स्थानिक आहे त्यांनाच त्यांना लोक समस्या माहिती हो इथल्या काय. बरोबर, राईट, त्यांनाच कल्पना आहे. नवी पेठमध्ये. आणि प्रभाग नंबर किती आहे आता? 51. 51. आणि 2017ला आपल्या इथनं कोण कोण निवडून आलं होतं? आमच्या इथं धीरज घाटे, लडकत. आपलं प्रभागात 4 जण होते ना. अजून कुठल्या एरियात होता? नाही, दादू शेंडगे मॅडम एक होता. आता जे नवीन येतील निवडून नगरसेवक त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? पहिलं आहे ना, रस्त्यांचा प्रॉब्लेम खूप आहे. रस्त्यांचा इश्यू आहे, त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. जे खड्डे विड्डे, वाहनांचं नुकसान खूप होतं याच्यामध्ये. आणि ट्रॅफिक, मेन इश्यू ट्रॅफिकचा आहे. तुमचं नाव काय आणि तुम्ही इथले पुण्यातलेच आहात का? हो, इथले स्थायिक आहे. तुमचं नाव? नितीन बाळकृष्ण शिंदे, प्रभाग क्रमांक 7मध्येच आहे मी. म्हणजे लहानपणापासून म्हणजे जन्मतात इथं आम्ही. तुम्हाला आयडिया असेलच, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या जाहीर झाल्या आहेत त्याच्यात प्रभाग रचना आली. एका प्रभागात साधारण किती नगरसेवक उभं राहत आहेत आणि तुमचे कोण नगरसेवक होऊन गेले याच्याबद्दल काही आता माहिती म्हणजे आहे? ह्या प्रभागात 4 नगरसेवक आहेत. प्रत्येक प्रभागात 4च नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक जेव्हापासून केल्यापासून. पण आत्ता आमच्या इथं म्हणजे प्रामुख्याने एकच नगरसेवक दिसतात जास्त करून, ते म्हणजे ते आदित्य माळवे. ते म्हणजे चांगलं काम करतात, केलं आहे त्यांनी थोडंफार तरी. बाकीचे हे 3 नगरसेवक आम्हाला कधी दिसलेच नाहीत की ते काय करतात काय नाही. आमच्या इथलं स्थानिक म्हणजे लोकांचं काय पाण्याचा प्रश्न आहे,
परत ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे, ते म्हणजे नाही का त्याचं कधी लक्षच दिलं नाही. बरोबर आहे. आणि या पुढच्या इलेक्शनला घेऊन तुम्ही काय सांगाल की काय लक्ष दिलं पाहिजे, तुमच्या इथले स्थानिक प्रॉब्लेम्स काय? स्थानिक प्रॉब्लेम म्हणजे इथं वाढते नाही का अतिक्रमणं, परत रस्त्याचे जे म्हणजे रुंदीकरण कमी झालं आहे, म्हणजे जे ते येते रस्त्यावर आपला नाही का धंदा मांडते ते त्यातून जास्तीत जास्त अतिक्रमण विभागाने ते कारवाई केली पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचे लोंढे खूपच जास्त यायला लागले तिथं आपल्या पुण्यात, तर त्याच्यावर जरा विचार केला तर तुमचा हा प्रभाग कोणता आहे आणि नाव काय आहे प्रभागाचं? प्रभाग क्रमांक 7 आहे हा. नाव वाकडेवाडी गोखलेनगर अच्छा, असं आहे. मी हडपसरला. हडपसरला किती नंबर प्रभाग आहे? प्रभाग नाही सांगता येणार. नगरसेवक कोण कोण आलते 2017 तुमच्या इथे? 2017ला आमच्याकडे इकडं बनकर, नंतर ना काय आठवत नाही? काय आठवत नाही? काय अंदाज सांग. आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला आहे. आता कोण नाही, एकदा आले निवडून गेले, विषय संपला. आता आले तर आले म्हणूनच आठवण. म्हणूनच आठवत नाही की आता कोण आलं वगैरे. निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा? काय अपेक्षा द्यायची, हेच तरुणांना नोकऱ्या द्याव्यात आणि रस्ते वगैरे व्यवस्थित करावं, हीच अपेक्षा आहे. बाकी काय असणार आहे. कुठं राहतो मित्र आपण? औंध. किती नंबर प्रभाग आहे? महानगरपालिकेचा प्रभाग नंबर नाही एवढं नाही माहिती. बरं, 2017 साली तिथं कोण नगरसेवक निवडून आलते वगैरे काय माहिती आहे? मुसळे. आणि नाही एवढं नाही. बरं, प्रभागात किती नगरसेवक आहेत काय माहिती आहे का टोटल? नाही माहिती. का लोकांना का आठवत नाहीत नगरसेवक? नगरसेवक असं पद झालेलं आहे आता की उठून सुटून कुणी नगरसेवक पदाला उभं राहते आणि निवडून येते. कारण मतदारसंघ लहान असतो किंवा कदाचित पैसे वाटून जमते किंवा 2-3 झोपडपट्ट्या हाताखालनं घातल्या तर तिथं मतदान लगेच आपल्याला मिळून जाते. त्यामुळं कुणी उठून सुटून दरवर्षी नवीन नगरसेवक असन, त्यांनी काय कामं केली नाही केली ह्याची शहानिशा कोणी करत नाही. त्यामुळं मला वाटते की नगरसेवक कोण आहे किंवा कोण होईल ह्याचंही कोणालाही काय सांगता येत नाही. त्यामुळं नगरसेवकाला कोणी लक्षातही ठेवत नाही आत्ताच्या काळात. आणि काही नगरसेवक आहेत ज्यांना लक्षात ठेवतायत लोक, पण मोठ्या प्रमाणात जसं आधी ठेवायचे तसं मला नाही वाटत की आता नगरसेवक ह्या पदाला तितकी किंमत मिळते. चांगलं काम करणारे 1-2 नगरसेवकांची नावं आठवत आहेत का? चांगलं काम करणारे तसं बघायला गेलं तर बरेच आहेत. आता आमच्या भागात पण बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे. जे मी ज्या तालमीत आहे पिंपळी गेलं तिथं ह्या आधी तुषार कामटे म्हणून होते, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे बऱ्यापैकी. परत असे बरेच आहेत. कुठं राहतो मित्र? रायवर पेठेत, पुणे. बरं, आपला महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला प्रभाग नंबर किती आहे काय माहिती आहे का? 21 नंबर. आपल्या प्रभागामध्ये 2017 साली 4 नगरसेवक निवडून आले. ते कोण होते नगरसेवक? एक आपला धनगेकर होते, दुसरे आंदेकर आणि तिसरे एवढं ध्यानात नाही येते. बरं, का आठवत नाही काय सांगताय का? लहान होतो ना. बरं, मग आता मतदानाचा अधिकार आहे तुला? भेटेल यावर्षी. बरं, म्हणजे यंदा पहिल्यांदा वोटिंग करणार आहे तू? हो. बरं, नगरसेवक जे निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुझं? आपल्या समाजाला चांगली काय बोलतात समाजसेवा करावीच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. बरं, आता काय समस्या आहेत तुमच्या इथे? आमच्या म्हणजे जास्त त्या एरियामध्ये लाईटिंगची लई समस्या आहे, विजेची जास्त लाईट ये जा करत असते. बरं, ते नीट करायला पाहिजे. अनेक नागरिक आहे ज्यांना आपल्या भागामध्ये कोण नगरसेवक आहे हे आठवत नाही. का आठवत नाही? याच्या मागे मला असं वाटतं की 2 प्रामुख्याची कारण आहेत. एक जर बघितलं तर 2017 निवडणुका झाल्या, त्यानंतर 2022 टर्म संपली, पण तेव्हापासून आपण बघतो की गेले 3 वर्ष सतत पुणे महानगरपालिकेत ॲडमिनिस्ट्रेटर रूल लागलेला आहे. निवडून दिलेला प्रतिनिधी कुठल्याही पद्धतीने आपल्याला त्याच्यामुळे प्रतिनिधित्व करताना दिसत नाही, कारण त्या निवडणुकाच झाल्या नाही, त्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नगरसेवक हे जे पद आहे हे एका अर्थाने जसं त्याचं नाव आहे नगरसेवक, हे नागरिकांची सेवा करण्यासाठीचं एका अर्थाने पद नाही तर मी दायित्व आहे असं म्हणेन. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अनेक लोक अशी आहेत
की त्यांनी हे दायित्व एका अर्थाने पूर्णपणे पारच पाडलं नाही. त्याच्यामुळे कदाचित तिथली लोक त्यांना विसरून गेली. परंतु पुणे शहरामध्ये किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये बघितलं तर अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी आपलं दायित्व पूर्णपणे बजावलं. मग त्यामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, जे निवडून आले, नंतर स्थायी समिती अध्यक्ष झाले, महापौर झाले, आणि आज आपण बघतो ते संसदेमध्ये आणि केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत. तसंच मग आपण जर बघितलं तर हेमंत रासने असतील, निवडून आले प्रभाग 15, आत्ताचा प्रभाग 25 मधून, नंतर ते स्थायी समिती अध्यक्ष होते, आता तिथे आमदार आहेत. रवींद्र धंगेकर असतील, अनेक वर्ष नगरसेवक होते, कसबा मतदारसंघाचे आमदार राहिले. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी त्यांचं दायित्व पार पडलं आणि ते त्यातनं नक्कीच मोठे झाले. परंतु जे हे करू शकले नाही ते कुठेतरी आपण असं बघतो की एका अर्थाने लोक त्यांना विसरत गेली या 8 वर्षाच्या कालावधीत. काय मित्र तुझं? माझं तन्मय गायकवाड. बरं, काय मतदानाचा अधिकार आहे? हो, या वर्षी कुठं चालू. राहतो? मी स्वारगेट पुणे. स्वारगेटला राहतो. हो. बरं, प्रभाग नंबर किती आहे माझा 27 प्रभाग 27. 27. आता नवीन आहे का जुना आहे? नवीन आहे. बरं, आता तुमच्या इथं नगरसेवक कोण आहेत? 2017 साली कोण कोण निवडून आलं? रघुनाथ गौडा होते आय थिंक, कारण की त्यावेळेस एवढं माहीत नाही आहे, लहान होतं म्हणून. बरं, आता- रघुनाथ गौडा आणि अशोक हरणावर म्हणून 2 जण नाव होते. बरं, आता लोकांना नावं आठवत नाहीत नगरसेवकांची. का आठवत नाहीत, काय सांगता येईल का? आत्ताचे मीन्स आमची इथं तर रघुनाथ गौडा जे होते त्यांचे वर्क होतं, पण ते लोकांना माहीत नव्हते. अरे ते मोस्ट ऑफ ऑल त्यांचे जे कार्यकर्ता होते तेच येत होते इथं आमच्या एरियामध्ये काम करायला. आणि जे अशोक हरणा होते ते स्वतः यायचे, म्हणून त्यांना ओळखायचे लोक. बट ते मोस्ट ऑफ ऑल त्यांचा ॲक्सिडेंट झाला मध्ये, त्यानंतर ते आलेच नाही. त्यामुळं लॉकडाऊनच्या एरियामध्ये, लॉकडाऊनच्या टायमिंगमध्ये मोस्ट ऑफ ऑल एक आता प्रशांत कदम म्हणून आता थांबलेले आहेत, त्यांनी बरेच कामं केले. कुठं थांबले? निवडणुकीला थांबलेले आहेत. त्यांनी बरेच कामं केले. मीन्स डॉक्टरला PPT किट देणे, धान्य वाटप, अजून राशनचं वाटप केलं वगैरे वगैरे. बरं, काय आता महानगरपालिकेची निवडणूक होईल काय दिवसांनी, काय समस्या आहे तुमच्या भागात? आमच्या ह्याच्यात आत्ता तर वृक्षकाठीची समस्या चालली होते. ते आत्ता काहीतरी आठवड्याआधी हे झालेले, सॉल्व्ह झालेले आहेत. अजून सध्यामध्ये तर खड्ड्यांचे आहेत थोड्या जागी, पण ते स्लम एरियामध्ये येतात ते, म्हणून त्यांचं आता ते बोललेले आहेत की जर त्यांचं आलं नाव तर आम्ही करून देऊ. मतदान करताना आता यंदा काय बघून तू मतदान करणार आहे? मी मोस्ट ऑफ काम बघून मतदान करणार आहे की कसं त्यांनी केले, कसं नाही. बरं, आणि कोणी फर्स्ट टाइम निवडणूक लढवत असेल तर त्यांचं काम बघेल ना. आता त्यांनी काही ना काहीतरी त्यांचं वोटिंग म्हणजे थोडक्यात जे कामं करतील ना, इलेक्शन थांबायचे कधी कामं करतील ना, ते थोडंफार की मी थांबतोय, कुठल्या बेसिसवर थांबतोय, त्या बेसिस बघून करेल. पक्ष किती मॅटर करतोय तुझ्यासाठी? पक्ष माझ्या घरातनं तर पक्ष आहेत, जरा 2 पक्ष करतात. पक्षांचे घरामध्ये 2 वेगवेगळे पक्ष आहेत. तर मी मोस्ट ऑफ मी नाही पक्षांचा अजून बघितला, मला एवढं माहीत नाही. या वर्षीत मी इलेक्शनच्या जरा डिटेल्स वाचायला सुरू केले. केलंय? हो.